नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 मार्च 2025 अर्थाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:36 ते 8:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:36 ते 11:06 आणि यमगंड काळ दुपारी 2:06 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करेल आणि बुध शुक्राबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं बरं करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील, मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यसरा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. याचप्रमाणे आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तो हा बराच घाई गडबडीचा राहील. बऱ्याचशा गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी ॲक्टिव्ह राहात. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील, मात्र थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण नवनवीन संधी समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे
जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र जी कामं पूर्ण कराल त्यामध्ये तुम्हाला यशस्वीता नक्की मिळेल. याचप्रमाणे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा जो दिवस आहे थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल द्या. मात्र ती होताना पूर्ण थोडंसं अडथळे येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्र संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. याचप्रमाणे तुम्हाला कार्यक्षेत्रामधच्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे मात्र लक्ष ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि त्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ मिळू शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.